नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की पुढील चाचणी फेरीबाबत. या पुढील चाचणीच्या संदर्भामध्ये निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जी पुढील चाचणीची फेरी आहे ती दिनांक 19 जानेवारी 2026 म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. मागील मूल्यांकन फेरीत आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे राज्यातील 32 लाख विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व गणितीय क्षमतेविषयी विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीच्या आधारे अध्यापन प्रक्रिया करण्यासाठी पुढील नियोजन करता येणार आहे. तर ही मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही प्रकारची परीक्षा नसून विद्यार्थ्यांची सद्य पातळी समजून घेण्यासाठी आणि त्यांना व शिक्षकांना योग्य शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. आणि अपेक्षा केली आहे की आपण सर्वांनी मूल्यांकन प्रामाणिकपणे पूर्ण करावे, विद्यार्थ्यांना कोणताही ताण न देता प्रक्रिया राबवावी, उपलब्ध अडचणी आणि सूचनांची नोंद ॲपमध्ये करावी. आपल्या सहकार्यामुळेच निपुण महाराष्ट्र उपक्रम अधिक सक्षम होत आहे. आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माननीय संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCRT महाराष्ट्र पुणे यांची ही नोटिफिकेशन आपल्याला ॲपवर बघायला मिळेल. तर बंधू भगिनी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आज दिनांक 19 जानेवारी 2026 पासून या निपुण चाचणीच्या कामकाजाविषयी प्रत्यक्ष मूल्यांकन सुरू करावे. या आठवड्याभरामध्ये हे काम पूर्ण करावे लागणार असल्यामुळे वेळेत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सोबतच या ॲपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपण मागच्या चाचणीत घेतलेले निष्कर्षसुद्धा आपल्याला विश्लेषणाच्या आधारे पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीने हे ॲपवर आपल्याला माहिती मिळते. तर आपण आपल्या जानेवारी महिन्याची ही निपुण चाचणीची मूल्यांकन माहिती सर्वांनी ॲपमध्ये लवकरात लवकर भरावी. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.